चंदगड तालुक्यात प्रथमच डायलिसिस सेवा उपलब्ध, किडनी रुग्णांना मोठा दिलासा। बेळगाव आणि गडिंग्लजच्या फेऱ्यातून रुग्णांची सुटका, वेळ, पैसा आणि श्रमाची बचत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सेवा, 30 रुग्णांना होणार लाभ। चंदगड ग्रामीण रुग्णालयात किडनी विकारग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी डायलिसिस सेवा सुरू करण्यात आली असून तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ही सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे डायलिसिससाठी बेळगाव किंवा गडिंग्लज इथं जावं लागणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे। किडनी विकारामुळे डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना आठवड्यातून अनेक वेळा उपचारासाठी प्रवास करावा लागत होता। यामुळे वेळ, आर्थिक खर्च आणि शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत होता। मात्र आता चंदगड ग्रामीण रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध झाल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय दूर झाली आहे। राज्याचे आरोग्यमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत या डायलिसिस केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। गेल्या 2 दिवसांपासून ही यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यरत झाली असून रुग्णांना नियमित सेवा देण्यास सुरुवात झाली आहे। सध्या चंदगड तालुक्यातील सुमारे 30 रुग्ण गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस उपचार घेत आहेत। या रुग्णांनी त्यांचे सध्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात नोंदणी करावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। विशेष म्हणजे ही डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध उपचार आणि लहान शस्त्रक्रियांच्या सुविधाही रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रश्मी माळगावकर यांनी दिली। ग्रामीण भागातील किडनी रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार असून तालुक्याच्या आरोग्य सेवेत हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय। स्थानिक पातळीवर डायलिसिस सेवा उपलब्ध झाल्यानं रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।